हे गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. सो इथे वाजले आहेत सकाळचे 9:30 आणि इंडियामध्ये ऑलमोस्ट टाईम झाला असेल 11:30 -11:15. सो मी इथे झालो आहे रेडी. मी निघालो आहे जवळच्याच ग्रॉसरी शॉपमध्ये ब्रेड आणण्यासाठी, कारण की मला ब्रेकफास्ट बनवायचा आहे. सो ब्रेकफास्टमध्ये काय बनवणार आहे ते तुम्ही पुढे बघालच. सो मी निघालो आहे, चला तर तुम्ही पण. या एरियामध्ये ॲक्च्युली सध्या खूप कन्स्ट्रक्शन आणि खूप वर्किंग चालू आहे. सो सगळीकडेच रोड ब्लॉक केले आहेत. तो सकाळचे 9-9:30 वाजले आहेत, तरी अगदी असं वाटते की आपल्याकडे दुपारी 12 वाजता कसं कडक ऊन असतं त्याप्रमाणे फील होत आहे. सो सौदीमध्ये इथे आत्ता सध्या समर सीझन चालू आहे. सो समर सीझन असल्यामुळे खूप ऊन आहे. इकडची लोकॅलिटी तुम्ही बघू शकता थोडीशी. जवळच आहे शॉप. तो जो तुम्हाला ग्रीन कलरचा कॉर्नर दिसतोय तिथेच जायचं आहे. आणि वारा देखील खूप सुटला आहे इकडे. सो हेच ते शॉप आहे ॲक्च्युली. हेच ते शॉप आहे. सो आलो आहे इकडे मी. मला घ्यायचा आहे ब्रेड. ब्रेड स्मॉल साईजचाच घेणार मी. जस्ट त्याच्यावर एक्सपायरी बघितली, सो तो घेतला. आणि या दुकानात एक स्पेशल म्हणजे इथं बेकरीसुद्धा आहे, लोकल बेकरी. सो तिकडनं ते असे टोस्ट वगैरे ते बनवून ठेवत असतात. आणि इकडे बाकीचे काय व्हेजिटेबल्स वगैरे आहेत. सो इकडनं मला ॲक्च्युली लेमन घ्यायचं आहे. सो मी लेमन घेण्यासाठी इथे एक कॅरी बॅग घेतो. इथे मी लेमन घेतो आहे जरा. प्लस मला थोडे ऑनियन्स पण घ्यायचे होते, सो ते ऑनियन्स घेतो आहे मी आता इकडे. सो इकडे ते वेट करताय. इकडे बघू शकता तुम्ही बाकीचा शॉप. काय छोट्या मोठ्या वस्तू लागत असतील तर मीच ह्याच शॉपमधून आणतो. बाकी मग मोठी शॉपिंग जी आहे ती लुलू तिथूनच करतो मी. इकडे सगळे प्रॉडक्ट्स आहेत ॲक्च्युली.
ग्रोसरीज घेऊन झाल्यात, ब्रेड, ऑनियन्स वगैरे थोडे सगळं घेऊन निघालो आहे. व्लॉग कंटिन्यू करा फ्रेंड्स. सो भेटूया रूममध्ये गेल्यावर. तर हाय फ्रेंड्स, आत्ता मी इथे ॲव्होकाडो टोस्ट बनवणार आहे. सो त्यासाठी मी एक ॲव्होकाडो घेतला आहे आणि त्याचा आतमधला गर मी काढून घेतला आहे. आतमधला दोघं साईडचा गर मी काढला आहे आणि त्याला मस्तपैकी स्मॅश केलं आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकण्यासाठी मी कांदा, टोमॅटो आणि लिंबू घेतला आहे. या ठिकाणी मी आता ॲव्होकाडो पूर्णपणे स्मॅश करून घेतला आहे. त्यानंतर मी कांदा घेतो आणि तो कांद्याला पण मी बारीक चिरून घेतो. कांदा चिरून झाल्यानंतर मी टोमॅटो घेतला आणि तो देखील मी बारीक चिरून घेतला आहे. आपण कांदा टोमॅटो दोघं पण बारीक चिरून घ्यायचा, जेणेकरून ते टोस्ट सँडविचमध्ये अगदी मस्तपैकी छान लागणार. त्यानंतर हे दोघं पण मी ॲव्होकाडोच्या मिक्सचरमध्ये मी मिक्स करत आहे. त्यानंतर मला असं वाटलं की ते भांडं थोडंसं कमी पडत आहे, त्यामुळे मी ते मिक्सचर दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं. त्यामध्ये मी चिली फ्लेक्स ॲड केला. त्यानंतर 1 चमचा ब्लॅक पेपर ॲड केला. ते दोघं पण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी चवीनुसार मीठ घेतलं आहे. त्यानंतर मी लिंबू थोडासा चवीनुसार घेतला आहे, जेणेकरून लाईम फ्लेवर एकदम मस्त लागणार. हे सगळं मिक्सचर करून घेतल्यानंतर मी बघतोय की कसं झालं आहे ते. सो थोडंसं मी टेस्ट करून घेतलं आहे. काय कमी जास्त असेल तर मी पुन्हा ॲड करेल त्यासाठी. हे सगळं मिक्सचर केल्यानंतर मी कोथिंबीर शेवटी घातली आणि ती देखील मिक्स करून घेतली. अगदी छान प्रकारे आपल्याला सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे. त्यानंतर मी टोस्ट बनवण्यासाठी इंडक्शनवर तवा घेतला. त्या तव्यावर मी ब्रेड भाजणार आहे. आता मी इथे ब्रेड थोडे व्यवस्थित टोस्ट करून घेतो. दोघं साईडने आपल्याला थोडे थोडे टोस्ट करून घ्यायचे आहे. आपल्याला जेवढे सँडविच बनवणार आहे मी, त्या पद्धतीने मी ब्रेड भाजतोय. तर मी 2 सँडविच बनवतोय, सो मी 4 ब्रेड घेतले आणि हे थोडे टोस्ट झाल्यानंतर मी त्यावर एक चीज स्लाइस घेतला आहे. दोघं सँडविचसाठी 2 चीज स्लाइस घेतलेत. आणि दुसऱ्या ब्रेडवर मी ॲव्होकाडोचं जे आपण मिक्सचर केलं होतं ते सगळं पसरून घेतो. अशाच पद्धतीने दुसरा देखील सँडविच मी बनवणार आहे आणि हे दोघं सँडविच आपल्याला आता टोस्ट करून घ्यायचे. दोघं साईडने आपल्याला टोस्ट करायचे आणि अशा पद्धतीने मी टोस्ट करून घेतो.
सो फ्रेंड्स, आपला या ठिकाणी सँडविच रेडी झाला आहे. सो स्वरूपाला मी मगाशी उठवलं, ती पण उठली आहे. हो, थोडा काल उशीर झाला होता. इकडे आम्हाला ऑलमोस्ट 3-4 वाजले होते झोपायला. तर त्यामुळे इकडे 3 म्हणजे तिकडे ऑलमोस्ट 6-7 वाजले असतील. 5:30-6 वाजले. तर खूपच उशीर झाला होता. मग थोडा आज 8-9 वाजेपर्यंत झोपलो. तर आता उठलोय तर आमच्या साहेबांनी आज ॲव्होकाडो टोस्ट बनवला. मी खूप सरप्राईज झाली. त्याच्या हातचं खूप मस्त लागतं ॲव्होकाडो टोस्ट. तुम्ही सुद्धा ती रेसिपी ट्राय करा घरी. खूपच मस्त लागतं. कधी कोणी ट्राय केलं नसेल तरी सुद्धा करून बघा एक टायमिंगला. खूप मस्त लागतं. तर व्लॉग बघत राहा तुम्ही. भेटूया लवकरच. हो. हाय गाईस, तर आता आम्ही निघालो आहोत भाजी आणायला. कारण तुम्हाला दाखवायचं पण होतं आणि घरातली थोडी भाजी संपली होती. सो आम्ही निघालो आहोत. आता इकडे वाजले आहेत 7, 7:15. 7 ऑलमोस्ट 7 वाजले आहेत. इंडियामध्ये तर 10:30 वाजले असतील. 9:30-10 वाजले असतील. सो अपलोड होईल तेव्हा तुम्हाला समजेलच, म्हणजे संध्याकाळचे वाजलेत. तर आता आम्ही निघालो आहोत पायी, कारण जाताना तुम्हाला ते शॉप व्हेजिटेबल शॉप आहे, जिकडे की होलसेल व्हेजिटेबल्स सगळे ऑल व्हेजिटेबल्स भेटतात तिथे. जवळच आहे, त्यामुळे आम्ही पायी चाललो. हाय गाईज, आता आम्ही अर्ध्यापर्यंत पोचलो आहोत. फक्त 5-6 मिनटं झाले. सो आत्ता आम्ही दोन्ही रस्त्यांच्या मध्ये हे फुटपाथ असतं, आम्ही इथे चालतो आहे. टेम्परेचर एवढं आहे की ब्रिदिंगला प्रॉब्लेम होतो, कारण टेम्परेचर एवढं हाय असतं, ते गरम वाफ येते. आपल्याकडे जसं उन्हाळ्याचं दुपारच्या टायमाला जसे वारे वाहतात गरम, तसेच असतात. सो आता तुम्ही माझ्या बोलण्यातूनही बघू शकता की किती बोलताना सुद्धा प्रॉब्लेम होतो. सो तुम्ही कधी पण याल तर तुम्ही जास्त करून रात्रीचंच बाहेर पडा, जेणेकरून तुम्हाला जास्त ऊन नाही लागणार. तुम्ही सकाळचं तर इथे बाहेर फिरूच शकणार नाही, कारण त्या उन्हाचे एवढे चटके लागतात की आपल्याला ते चालायचं खूप कंटाळा तर येतो. प्लस आपल्याला खूप त्रासही होऊ शकतो हायड्रेशनचा. सो तुम्ही आता बघू शकता. आता आम्ही थोडं मेन रोडपर्यंत चालत आलो आहोत. मेन रोडसुद्धा त्या बाजूला ॲक्च्युली ब्लॉक केला आहे, कारण सगळीकडे इथे रस्त्याचे कामं चालू आहेत. कपड्यांचं शॉप तुम्ही बघू शकता इकडे. स्पेशली त्यांचे सौदी ड्रेसेस, ट्रॅडिशनल ड्रेसेस त्यांचे ते शिवतात. थोप बोलतात त्याला. सो गाईज, आम्ही पोचलोच आहे त्या व्हेजिटेबल शॉपमध्ये. त्यापूर्वी स्वरूपा जरा एका ब्युटी सलोनमध्ये जस्ट विचारायला ब्युटी सलोनमध्ये तिला दिसलं रस्त्यामध्ये, तर तिला आयब्रोज वगैरे करायचे आहे, तर ती तेच विचारण्यासाठी गेले. आणि आत्ता आम्ही पोहोचूच 1 मिनटात. तर आता आम्ही पोचलोच ऑलमोस्ट व्हेजिटेबल शॉपमध्ये. ते व्हेजिटेबल शॉप तिकडे दिसतं आहे.
तर सो आमची आता बिलिंग चालू झाली आहे. आम्ही आलो आहे पायी आणि घेऊन जाणार पण आहे पायी. अशा हिशोबाने आम्ही थोडंसं सामान घेतलं आहे, तरी पण हे खूप झालं आहे आता, कारण इथे ऑफर्स व्हेजिटेबल्सवर असे चालूच असतात. सो म्हणून बघू शकता. गाईज आमची शॉपिंग झाली आहे सगळे. तिने थोडा अर्धा सामान घेतला आहे, मी अर्धा सामान घेतला आहे आणि निघालो आहे आम्ही रूमकडे. सो या तिथे व्हेजिटेबल शॉपमध्ये आम्ही शूट करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण की आम्ही थोडंसं घाबरत होतो, कारण की तिथे सगळे सौदी लोक होते आणि घाबरत होतो इन द सेन्स आम्हाला थोडंसं इम्बॅरेसिंग वाटत होतं, कारण मोस्टली ते लोक कॅमेरा बघितल्यावर त्यांचं तोंड लपवतात. हो, आणि स्पेशली ते लेडीज लोक. सो मी पण अवॉइड केलं जास्त शूट करण्याचं. सो जसा असेल तसा व्लॉग प्लीज लाईक करा. आणि काय आमच्यात इम्प्रूव्ह करायचं आहे ते आम्हाला तुम्ही कमेंटमधून प्लीज सुचवा सर्वांनी, जेणेकरून इम्प्रूव्ह होईल. ते तिथलंच असेल की एवढी वर्दळ वगैरे आहे नाही, कारण इथे जास्त ऊन असल्यामुळे कोण बाहेर निघत नाही, आणि जरी निघाले तर ते आपल्या कारमधून निघतात. हो, कारण त्यांना जास्त ते बाहेर रोडवर तरी असं जास्त फिरत नाहीत. जसं आपल्या इंडियामध्ये 12-1 वाजले तरी आपण बिनधास्तपणे फिरू शकतो, कारण आजूबाजूला तेवढी वर्दळ असते. सो हाय गाईज, तर आता आमची शॉपिंग झाली आहे. इकडे वाजले आहेत 8:15 वाजले, 8:15 वाजलेत. म्हणजेच आम्ही निघालो होतो 6:15 वाजता. सो ऑलमोस्ट 1 तास झाला आम्हाला शॉपिंग करून. घरी आता पोहोचूच आम्ही. तिकडेच आहे तो रस्ता, ती गाडी येते बघताय. तिकडनंच आम्हाला थोडंसं 2-3 मिनटावर सरळ जाऊन अपोजिट साईडला जायचं आहे. सो आम्ही पोचू. तर जाता जाता इथे एक बेंच भेटला, तर आम्ही तिथे बसलो, कारण तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन द्यायची होती. कारण आम्ही चालत का आलो, कारण फक्त जायला यायला 15 मिनटं लागतात, पण ते 15 मिनटं गाडीने तर 5 मिनटं लागतात. खूप जवळ आहे, पण तेच 15 मिनटाची कॅब किती पैसे घेते? 20 रियाल 15 रियाल घेते. जाण्यासाठी एका साईडने आपल्याला 20 रियाल घेते. सो जाऊन येऊन आपल्याला 40 रियाल, म्हणजे इंडियाचे ऑलमोस्ट 850-900 रियाल झाले असते इंडियाचे ऑलमोस्ट. सो ते आम्ही इथे सेव्ह केले, आणि ते सेव्ह करून आम्ही भाजी वगैरे घेतो. हे आम्ही आधी पण केलं, पण ह्या टायमिंगला आम्ही चालत आलो. लास्ट टाइमला आम्ही अर्ध्या रस्त्यातून कॅब बुक केलेली, कारण खूप सामान होतं, आणि त्या टायमिंगला आम्ही सॅग घेऊन नव्हता आलो, आणि आता ह्या टायमिंगला सॅग आणले तर ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षाही जास्त सामान आमचं त्याच्यातच गेलं आहे. सो आम्हाला चालताना एवढं काय बोलतात ना, एफर्ट्स देता नाही, म्हणजे एफर्ट्स नाही लागत आहेत. आणि आम्ही फक्त चालताना आता 2-3 पिशव्या हातात आहेत, आणि आता आम्ही पोचूच. ऑलमोस्ट आम्ही अर्ध्या तासामध्ये जाऊन येऊन कवर केलं, आणि अर्ध्या तासामध्ये आम्ही शॉपिंग केली आहे पूर्ण. सो आता आम्ही घरी पोचल्यावर तुम्हाला सांगूच किती रुपयाला किती भाजी पडली, इंडियाची किती प्राईस आणि इकडचे किती प्राईस, आणि आम्ही किती वाजता चालू केलेला ब्लॉग आणि किती वाजता आम्ही संपवतो आहे. सो तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतीलच. बाय, भेटू पुढे. सो हाय गाईज, तर आता आम्ही पोचलो आहे घरी. थोडं फ्रेश वगैरे झालो, आणि तुमच्याबरोबर शेअर करायची होती की भाजी कितीला पडली, म्हणजे इकडचे कोणते रुपये यूज होतात. आपल्या इकडे रुपये बोलतो आपण, 1 रुपया 2 रुपया, तसे इकडे 1 सार 2 सार, तसे त्याची म्हणजे बोलायची पद्धत आहे इकडची. सार म्हणजे सौदी अरेबियन रियाल. हो, तर आता तुम्ही प्रत्येक भाजीचे आम्ही तुम्हाला प्राइस सांगतो, इकडचे काय प्राइस आहे आणि तिकडची किती रुपये होतात आपल्या इंडियन करन्सीमध्ये. सो आता आपण पहिला बघत आहोत लसूण. हे गार्लिक आहे. सो गार्लिक बॅग आपल्याला 4 रियालला पडली, एक बॅग. सो 4 रियाल म्हणजे 80 रुपये. हे स्ट्रॉबेरी घेतले. स्ट्रॉबेरी 8 रियालचं एक पॅकेट होतं, ते 160 रुपये. 160ला फक्त एकच बॉक्स आहे. त्यानंतर ही लिंबूची बॅग आहे. लिंबू असतील कदाचित 15 ते 20 असतील याच्यामध्ये. सो 1 रियालला ही पडली, ही स्वस्त पडली. 1 रियाल म्हणजे 22 रुपये. सो त्यानंतर आम्ही घेतले ग्रेप्स घेतले. सो हे ऑलमोस्ट 600 ग्रॅम आहे, 600-700 ग्रॅम आहे.
आणि हे पडले 5.99 रियाल. रियाल. सो ऑलमोस्ट 6 रियाल म्हणजे 120 रुपये. सो त्यानंतर फ्लावर आणलाय. फ्लावर आपण 3 घेतले आणि ते ऍक्च्युली किती असतील ह्याचं काय वजन नसतं तिथे. हे छोटे हे छोटे असेच असतात. क्लीन रॅप मध्ये ते गुंडाळून ठेवतात आणि इकडचे 10 रियालला ते तीन पाहिजे. असे 3 तुम्ही कोणतेही घेऊ शकता. लहान मोठे साईज असं काही नसतं त्याचं वजन. तर- ते ऑलमोस्ट पाव किलोचे असतील. आम्ही छोटे बघूनच आणलेत मुद्दाम. सो 10 रियालला पडले ते सगळे 3. सो अजून राहिले आम्ही मुळ्यांच्या 2 जोड्या आणल्या आहेत मुळ्यांच्या. सो हे कितीला पडले? हे 1 रियालला 2 आले. 1 रियालला 2 आले ते. हे स्वस्त असे काही भाज्या आहेत त्या बोलत ना स्वस्त. त्याच्यावर काहीतरी डिस्काउंट आहे, काहीतरी ऑफर असते. हो. ते अशा काय ह्याच्यावर असं म्हणून तिथे थोडंसं स्वस्त पडतं. त्यानंतर पालक आणलाय. पालक खूप छान भेटलाय. सो हो. हा 2 रियालला जुडी भेटली याची. 2 रियालला जुडी. 2 जुडी. हो. त्यानंतर आम्ही आणलेत गाजर. गाजर आणलेत. सो हे ऑलमोस्ट 1.5 किलो आहे. 1.5 किलोपेक्षा जास्त आहे. सो हे 5.5 रियाल. 5.5 रियालला पडले म्हणजे तिकड इंडियन 120. प्राइस 120 पर्यंत 120-125 पर्यंत पडले. जाईल. आम्ही भेंडी आणले. भेंडी तर आम्ही खूप शॉक झालो बघून. किती म्हणजे ती 1.25 ग्रामच आहे फक्त, पण त्याची प्राइस तुम्ही विचारच नाही करू शकत की त्याची प्राइस केवढी असेल. 1.86 रियाल. ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा की त्याची इंडियन प्राइस काय होते. 1.8 रियाल. सो तुम्ही आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा की ही आम्हाला भेंडी किती रुपयाला पडली. 1.25 ग्रॅम. सो केळी आणले आहेत आपण. 1.5 किलो आहे ऑलमोस्ट 1.5 किलो आणि 7.35 रियाल. 7.35 रियालची पडली आहे आम्हाला. ऑलमोस्ट म्हणजे 140 ते 150 रुपये झाले. आणि त्यानंतर हे खूप जड आहे. 2 बॅग ओनियन्सचे आणले आहेत आणि ह्या आम्हाला 2 बॅग खूप बॅग. स्वस्त पडले. 6 रियालला. जर 3 घेतले असते तर आम्हाला कितीला पडले असते. 10 रियालला काहीतरी पडले. नाही 10 रियालला नव्हते, 9 रियालला होते. 9 रियालला होते. 9 रियालला 9 ते 10 म्हणजे 3 रियालला एक बॅग असं काउंट होत होता. हो. मग आम्ही फक्त 2च घेऊन आलो कारण आम्हाला चालत यायचं होतं. नाहीतर गाडीने आलो असतो तर हमखास आम्ही अजून एक घेऊन आलो असतो. आणि जसं संपेल तसं आम्ही घेऊन येऊ तिकडनं. हो. आणि आम्ही बटाटा पण आणलाय. बटाटा आम्हाला पडलाय ऑलमोस्ट 8 रियालला एक बॅग पडली. बटाटा खूप महाग पडला कारण पावसाळ्याचे सीझन आहेत आणि हे मोस्टली बाहेरूनच येतात बटाटे. सो आणि थोडे ओलसर होते कारण आता सगळीकडे पाऊस चालू आहे तर ऑलमोस्ट ते थोडेसे ओलेच येतील. आणि इथे तर आश्चर्याची म्हणजे त्याची पालेभाज्या वगैरे फ्रेश भेटतात इकडनं कारण हे इकडे तर काय भेटत नाही, उगत नाही कारण ह्याची इथे शेती वगैरे नसते. हे सगळे बाहेरूनच येतात आणि ते फ्रेश चांगल्या प्रकारे भेटणं हे खूप चांगलं असतं. आम्हाला खूप आनंद होतो इंडियन भाज्या बघितल्यावर. सो हे ऑरेंज आहे. ऑरेंज 1.25 किलो आहे. ते पण 5.53 रियालला भेटले. त्यानंतर काकडी आणली. ती पण 1.5 किलो आहे. 1.5 किलो आहे. ती पण 7.95 रियाल. ऑलमोस्ट 140-150 रुपये. आणि पपई आणली आहे. पपई ही 2 रियालला भेटली. 2 रियालला एक भेटली. तर ऑलमोस्ट सगळं झालंय दाखवून. हो, सो अशा पद्धतीने आम्ही आणलंय सगळं शॉपिंग. आम्ही हे सर्व तुम्हाला जे दाखवलं ते काही स्कूल बॅग मध्ये आणि 2-3 पिशव्या हातामध्ये आम्ही घेऊन आलो होतो. सो आता तुम्हाला इकडचं टायमिंग आणि तुम्हाला इकडचं प्राइस सगळं समजलं असेल थोडंफार. जर नसेल समजलं तर तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये विचारू शकता. आणि सो आम्ही 7:30 वाजता जो चालू केलेला व्हिडिओ आम्ही आता एंड करत आहोत. आता इथे वाजले आहेत 9:45 9:40 वाजले. तुम्ही इंडियाचा टाइम बघू शकता. 9:40 आणि इंडियामध्ये 12 वाजले. हो,
सो आता तुम्हाला हा ब्लॉग उद्यापर्यंत हा नक्कीच बघायला भेटेल. सो धन्यवाद, तुम्ही आम्हाला इथपर्यंत बघितलं आणि तुम्हालाही इकडचं थोडंसं व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोअर करायला भेटेल ही आम्ही नक्कीच खात्री देतो. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आहे तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब पण करा आणि सगळ्यांना शेअर करा, जेणे हा मराठीतून आहे आपले मराठी बांधव बघतील की ते कसं होतं. आपल्या इंडियामध्ये तर आपण लगेच बाहेर जाऊन फ्रेश भाज्या आणतो, तसं इथे काहीच नसतं. इकडे आम्हाला आठवड्याच्या भाज्या आणून ठेवाव्याच लागतात आणि ऑलमोस्ट आता आम्ही तो फ्रीज आणलाच आहे नवीन पाहुणा. सो आता त्याच्यामुळे आमचं खूप सारं काम हलकं झालंय. सो आता आम्ही भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद तुम्ही बघितल्याबद्दल. तोपर्यंत बाय बाय. बाय.